नमस्कार. आज आपण कधीही विचारसुद्धा केला नसेल अशी आगळीवेगळी रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे वांग्याचा पराठा. कधी ऐकला नसेल ना? पण खरंच सांगते, चवीला इतका भारी लागतो ना, लहान मुलं तर मिनिटात फस्त करतीलच, पण मोठ्यांनाही हा पराठा खूप आवडेल. वांगी खायला तर तसे घरातले सगळेच नाक मुरडतात. पण अशा प्रकारे पराठा बनवून दिला ना, तर सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. इतका पटकन तो संपेल. तर पराठा बनवण्यासाठी वांगी अगोदर आपण भाजून घेणार आहोत. तर वांगी घेताना मोठ्या साईजची घ्यायची, म्हणजे भाजायला सोपी जातात. आणि त्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या, म्हणजे भाजताना वाफ निघून जायला जागा होते. आणि थोडंसं वरून तेल लावायचं आणि गॅसवर जाळी ठेवून अशा प्रकारे भाजून घ्यायची. आता सुरी टाकून बघितली की आरामात सुरी आतपर्यंत जाते, म्हणजे वांग छान भाजलं गेलंय. सुरी आतपर्यंत पटकन गेली नाही की समजायचं वांगे अजून भाजायचं बाकी आहे. आता ते साईडला काढून थंड करून मस्त त्याची अशी साल काढून घ्यायची. आपण भरतासाठी जशी वांगी बनवतो त्याचप्रमाणे आपण ही वांगी भाजून आणि मॅश करून घेणार आहोत. आता याचा पराठा बनवण्यासाठी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात मी हे मॅश केलेलं वांग काढून घेते आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. आता कोथिंबीरऐवजी तुम्ही इथे कांदा पात टाकू शकता किंवा कांदा कापून टाकू शकता किंवा मेथीची भाजी बारीक चिरून टाकू शकता किंवा पालक टाकू शकता. तर इथे 2 चमचे डाळीचे पीठ घेतले, 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे बाजरीचे पीठ, 2 चमचे कणिक आणि 2 चमचे ज्वारीचे पीठ, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तीळ टाकते. आता हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आणि पाणी न वापरता असेच वांग्यामध्ये मळून घ्यायचे चांगले. यासाठी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि पराठ्याला मळतो त्याप्रमाणे पीठ असं घट्टसर मळून घ्यायचे. आता जर अजून लागल्यास वरून थोडीशी कणिक वापरू शकता परत. आता यामध्ये एवढे सगळे पीठ जर घरात नसतील टाकायला, तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ असेल तर नुसतं भाजणीचं पीठ टाकलं तरी हा पराठा खूप छान लागतो. तर पीठ भिजवून 10 मिनिटासाठी असेच झाकण ठेवून बाजूला ठेवूया. आता 10 मिनिटांनंतर छान पीठ भिजले. पीठ हाताला चिकटत असेल तर थोडंसं हाताला तेल लावायचं आणि अशा प्रकारे गोल गोळा करून पराठा छान असा लाटून घ्यायचा. पराठा थोडा पातळसरच लाटायचा हा, म्हणजे जास्त छान आणि खरपूस लागतो. तर ही रेसिपी सुचण्यामागे पण एक स्टोरी आहे. एकदा ना वांग्याचं भरीत सगळ्यांनाच बनवलं होतं, पण माझी मुलगी खायलाच तयार नाही आणि घरात दुसरी भाजीच नव्हती. मग काय करावं सुचेना. मग त्याच भरितामध्ये थोडंसं भाजणीचं पीठ घालून पराठा करून दिला आणि तिने तो इतका आनंदाने खाल्ला. तेव्हापासून जेव्हा जेव्हा घरात वांगी बघते तेव्हा पराठा बनवून देण्याची फरमाईश असते. छान असा पातळसर लाटून घेतला की तव्यावर खरपूस असा भाजून घ्यायचा आणि पराठे भाजण्यासाठी नेहमीच तूप वापरतो, पण या पराठ्यांसाठी तेल वापरायचे आणि दोन्ही साईडने तेल लावून छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा. तेलामुळे पराठा जास्त अजूनच टेस्टी लागतो. तुमचेही मुलं वांगी खात नसतील तर अशा प्रकारे बनवून देऊ शकता. हा टिफिनसाठीही उत्तम पर्याय आहे. मी खात्रीने सांगते, एकदा बनवून दिला ना तर परत परत बनवायला सांगते याची खात्री देते. इतका भारी लागतो. आणि बाहेरगावी जायचे असेल ना किंवा फिरायला जातानाही हे पराठे सोबत नेऊ शकता. 2 दिवस आरामात टिकतात. या पराठ्यांसोबत दही, लोणचं किंवा सॉस लावून खाऊ शकता किंवा गरमागरम पराठा चहासोबतही सकाळी नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.